स्टेडियममध्ये खेळाडूंचा सत्कार सुरू आहे तर दुसरीकडे बाहेर मृत्यूचं तांडव सुरू आहे आणि याच स्टेडियममध्ये खेळाडू तर होतेच, अर्थातच खेळाडू उत्साही होते। खेळाडूंनी काल एवढ्या 17 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर आज या ठिकाणी या विजय रॅलीसाठी म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला होता, त्यांना इथे बोलवण्यात आलं होतं। परंतु मुख्यमंत्री सिद्धरामय्या काय करतायत, सिद्धरामय्या काय करतायत असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। कारण सिद्धरामय्यांना त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं नाही का की बाहेर मृत्यूचा तांडव सुरू आहे आणि तुम्ही इथं सत्कार सोहळ्यामध्ये उपस्थित राहू नका, तातडीनं या जखमी लोकांच्या भेटीसाठी जा, असं त्यांना वाटू नये असा प्रश्न। अशी घटना घडल्यानंतर देखील सिद्धरामय्या या सत्कार सोहळ्यामध्ये कसे उपस्थित राहिले हा प्रश्न उपस्थित होतोय। एक अतिशय महत्त्वाची बातमी, उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे देखील या सत्कार सोहळ्यात उपस्थित होते। मुख्यमंत्री सिद्धरामय्या देखील या सत्कार सोहळ्यात उपस्थित होते। ही घटना घडू नये असं वाटलं होतं, या घटनेमुळे अतीव दुःख झालं, इतक्या शब्दातच त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। परंतु अपयश जे आहे, प्रशासकीय यंत्रणेचं अपयश जे आहे ते त्यांनी मान्य का केलेलं नाही असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। बंगळुरूमध्ये आज मात्र मृत्यूचं तांडव पाहायला मिळालेलं आहे। काल आनंदी असणारी ही 7 जण आज मात्र निश्चित पडलेली आहेत। या चेंगराचेंगरीमध्ये, या गर्दीत हे 7 जण जे ते मारले गेले आहेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही।